आपली स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताची दोस्ती ही रशियाची होती आणि इराणशी होती आणि आपला सगळा तेलवार व्यवस्थित चालू होता. आता ही दोस्ती का तुटली आणि त्याचे परिणाम आम्ही भोगायचे का? आणि ते पण अकस्मात. दिस इज द बेसिक नीड आहे आमच्या शरीराची. ते तुम्ही कोण सांगणार प्राईम मिनिस्टर हे कमी करा आणि हे कमी करा? आरोग्यानुसार आम्हाला ते खावंच लागणार. आम्ही कामाला पण तुमच्या बसमधून जाऊ, तुम्ही गर्दी कमी करू शकता का? आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल वापरू, तुम्ही काय ऑफर देणार आहात का? कमी रेंजमध्ये देणार का? सायकल यांचं प्राईस 10-10, 12-12 हजार रुपये. सायकल घेऊन जाऊ आम्ही, करा ना 5,000, 4,000. मग नमस्कार, मी पुष्कराज वर्णेकर. आपण पाहताय जागतिक घडामोडी. जागतिक घडामोडीचा फटका भारतालाही देखील पडलेला आहे. इराण इस्रायलच्या युद्धामुळे भारतामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई भासत आहे आणि आत्ता नवीनच म्हणजे सरकारने आवाहन केलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, आवश्यक असेल तरच वापर करावा. आपण जाणून घेऊया ठाणेकरांकडून की त्यांना ह्या निर्णयाकडे कसं बघतायत. ना हा अचानक डिसिजन घेतला गेला आणि हे कम्प्लीट सरकारचं फेल्युअर आहे. आपली स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताची दोस्ती ही रशियाची होती आणि इराणशी होती आणि आपला सगळा तेलवार व्यवस्थित चालू होता. आता ही दोस्ती का तुटली आणि त्याचे परिणाम आम्ही भोगायचे का? आणि ते पण अकस्मात. काहीतरी स्टँडर्ड प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सरकारने असे अकस्मात निर्णय घेणे आश्चर्यकारक आहे. दुसरं त्यांनी सांगितलं ऑइल कमी खा. दिस इज द बेसिक नीड आहे आमच्या शरीराची. ते तुम्ही कोण सांगणार प्राईम मिनिस्टर हे कमी करा आणि हे कमी करा? आरोग्यानुसार आम्हाला ते खावंच लागणार. जिथे थंडी आहे तिकडे ऑइल पदार्थ हे खायलाच झालं जाणार. त्याच्यात तुम्ही कसं कंट्रोल होणार? म्हणजे आमच्या शरीरातसुद्धा कंट्रोल करण्याची जबाबदारी ही का आम्ही तुम्हाला ॲफिडेविट करून दिलं नाही? कमाल आहे. मला सरकारचं हे इतकं फेल्युअर आहे की पुढे भारत कसा वाटचाल करेल याचं मला एक काळजी वाटते. सोनं देखील कमी विकत घ्या सांगितलेलं आहे. नाही, सोनं विकत घ्या, कमी करा वगैरे. सोनं ही मोठ्या पैसेवाल्यांची गोष्ट आहे. आम्हाला त्या पैसेवाल्यांचा संबंध नाही. आम्हाला गरीब कष्टकरी वर्गांचा आम्हाला हे पडले. डेली स्कूटर वापरतो, डेली सायकल करतो, डेली चालतो, त्यांच्यासाठी आमचं हे आहे. सोन्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण सोन्याबद्दल आम्ही सोन्याच्या अलीकडचीच माणसं. अरे गव्हर्नमेंटला सांगा की बाबांनो आम्ही गाड्याच वापरत नाही, बस तुमच्याकडे गव्हर्नमेंट व्हेकल आहेत का? आम्ही कामाला पण तुमच्या बसमधून जाऊ, तुम्ही गर्दी कमी करू शकता का? आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल वापरू, तुम्ही काय ऑफर देणार आहात का? कमी रेंजमध्ये देणार का? सायकल यांचं प्राईस 10-10, 12-12 हजार रुपये. सायकल घेऊन जाऊ आम्ही, करा ना 5,000, 4,000. मग तुम्ही स्वतः जर का कॉस्ट वाढवत राहता आणि लोकांना सांगता बाबांनो हे नका हे वापरा. आम्ही तयार आहे कमी करण्यासाठी, पण गव्हर्नमेंटने आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे ना. आम्ही ईव्हीला एकदम सपोर्ट करतोय, पण गव्हर्नमेंटची काय इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे ईव्ही बद्दल. मागच्या 4 वर्षांनी गव्हर्नमेंट ईव्हीवरती काहीच काम केली नाही आहे आणि मंत्री लोक जे खर्च करतात त्याच्यावरती कोणी काही बोलत नाही आहे. फक्त आम पब्लिक जी करते त्याच्यावरतीच गव्हर्नमेंटचं लक्ष असतंय. आता गव्हर्नमेंटची जी पॉलिटिकल पार्टी आहे ते एवढं पैसे कमवत आहेत, त्यांच्यावरती काही नाही. आणि नॉर्मल पब्लिक जी आहे त्यांना सांगतायत की सोनं खरीदू नका, हे करू नका, ते करू नका. आमच्यावरती कोण लक्ष देणार? गव्हर्नमेंटला आम्ही निवडून आणलंय ना. गव्हर्नमेंटला पहिला स्वतःवर लक्ष द्यावं लागेल. मंत्री लोक स्वतः सायकलनी या, इलेक्ट्रिक गाड्यांनी या, मग आम्ही ते बघून आम्ही पण हे करू ना. म्हणजे मंत्री लोकांना ग्राउंड रियालिटी काहीच माहिती नाहीये. फक्त आम्ही आम पब्लिक किती कष्टाने हे करतोय, आमच्यावर लक्ष द्यावं असं आमची विनंती आहे. बरं, मी सर्वप्रथम गव्हर्नमेंटला हे सांगू इच्छित आहे, हे जे तुम्ही आमच्यावरती लागू करताय ते स्वतः पहिले आचरणात आणा. तुम्ही जे रॅलीज काढतात त्या बंद करा आणि प्लस जे काय ते स्वतः पहिले आचरणात आणून मग आम्हाला सांगा, मग आम्ही ऐकू. आता आम्हाला शक्य नाही आहे ते. बस. गाडी आपल्याला काही डेली यूजला वगैरे काय हो, मला गाडी डेली यूजला लागते, त्यामुळे मी हे बंद करू शकत नाही वापरणं. जे सांगितलं गेलं इंधनाची बचत करा वगैरे. नक्की करूया. आम्ही काय सांगितलं तुम्हाला नक्की करू, पण पहिले तुम्ही स्वतः आचरणात आणा, मग आमच्यावर लागू करा. त्यावेळेस अजून काय बोलू. ते अजून सांगू इच्छित आहे की तुम्ही जो कॉन्वॉय काढता, कॉन्वॉय घेऊन फिरता, हे आधी कमी करा आणि मग सगळं आमच्यावर लागू करा. मग आम्ही ऐकू तुमचं नक्की. तर या
पाहायला गेलं तर सरकारने जे आवाहन केलेलं आहे पेट्रोल डिझेल कमी भरण्याचं, त्यासाठी ठाणेकर कुठे दिसत नाहीयेत मागे बसताना, आणि लोकांना हा निर्णय एवढा आवडलेला नाही. नक्कीच पाहण्याचं गरजेचं असेल की यावर सरकार काय नवीन निर्णय देत आहे. ठाण्यावरनं मी पुष्कराज वेणेकर, लोकमत.